कष्टकऱ्याच्या माध्यमातून आपण निवडणुकीला सामोरे जात आहात. पण काय नेमकी काय गरज पडली? कारण चांगला भाव मिळालेला आहे. दोन्ही संचालक मंडळाने आपापल्या काळामध्ये उत्तम भाव देण्याचा प्रयत्न केला. चालू संचालक मंडळाने सुद्धा 36 दिलाय आणि आताच्या वर्षी पण चांगला भाव दिला. नेमकं काय कारण आहे की आपण या निवडणुकीला सामोरं जाण्याचं कष्टकरी शेतकरी समितीच्या माध्यमातून अनेक कारण आहेत. त्यापैकी महत्वाचं कारण एक आहे की जे प्रस्थापित आहेत, म्हणजे जे सहकार महर्षी म्हणून जे ज्यांनी कारभार केला आणि अजितदादांच्या किंवा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली म्हणून ज्यांनी कामकाज केलं, ते दोन्ही गटाचं कामकाज एकसारखंच आहे. ते कसं तर निवडणूक आली, आता तुम्ही म्हणला की चांगला भाव दिला, त्यांनी आता 3600 रुपये दिलाय, त्यांनी 3400 रुपये दिला होता. पण हा जो भाव आहे तो शेवटचं वर्ष आलं, निवडणुकीच्या आदल्या वर्षी हे भाव देतात आणि प्रत्यक्षात बाळासाहेब भाऊंनी हे जे पंचवार्षिक आहे ते सुरुवातीला 2600 रुपये भाव दिला, 2700 रुपये भाव दिला, 2750 रुपये भाव दिला. सरासरी जर काढली ही 5 वर्षाची तरी 3100 रुपये सुद्धा येत नाही, 2950 रुपये येते. मागील बोर्डाच्या काळात बी तुम्ही बघितलं तर 3400 रुपये हा त्यांनी मधल्या पिरियड मध्ये भाव दिला होता. त्याच्या अगोदर 2700 रुपये दिलता, 2600 दिलता आणि 3400 नंतर 3100 रुपये भाव दिला होता. तर हे भाव हे सभासदांची निवडणुकीपुरती दिशाभूल करतात आणि जी भावात सातत्य राहिलं पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे खतात मिक्सचर मध्ये सगळ्याच ह्याच्यात महागाई वाढते. आपण बघतो 7वा वेतन आयोग आला, 8वा वेतन आयोग आला, प्रत्येक वेतन आयोगात वाढ ही निश्चित असते. पण हे कारखान्याच्या बाबतीत आपण जर बघितलं, दोन्ही पॅनल म्हणजे दोन्ही प्रस्थापित आहेत ते की ही कंटिन्युअस भाव वाढ झाली पाहिजे. म्हणजे आता जर 3600 दिला असेल तर त्यांनी 3600च्या रिवर्स कधी आलंच नाही पाहिजे. पण मागचा 10 वर्षाचा इतिहास जर बघितला, दोघांची कारकीर्द बघितली तर त्यांनी रिवर्स भाव दिलाय आणि सभासदांची दिशाभूल केली. निवडणुकीपुरते सभासदांना आमिष दाखवतात आणि अक्षरशः आर्थिक दृष्ट्या लुटमार करतात. आणि ह्याला म्हणजे जे नेते आहेत ते नेत्यांचं पाठबळ आहे. वास्तविक पाहता SMT साठी जी केंद्रीय पातळीवरची आंदोलनं, जी कारखाना आपण इलेक्शन लढवतोय, जे म्हणजे डायरेक्टर आहेत त्यांनी SMT साठी बांधलं पाहिजे. जे म्हणजे आडात आलं तरच म्हणजे पावऱ्यात येईल, तर SMT साठी बांधलं पाहिजे आणि यांनी काटकसरीने कारभार केला पाहिजे. दुसरं जी टेक्निकल बाबी आहेत त्या टेक्निकल बाबी जी आपण प्रोजेक्ट लावतो त्यावेळेस जे इफिशियन्सी पाहिजे आणि इफिशियन्सी जे प्रस्थापित आहेत म्हणजे हे आहेत कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी जी मशिनरी बसवली त्याची इफिशियन्सी आली पाहिजे. आज एक शोकांतिक आहे कार्यक्षेत्रात बघितलं तर. आज आपण इंजिनिअरिंग कॉलेज काढलेत, सगळे मोठमोठे म्हणजे आर्थिक आधुनिकता आली, आपण आता AI तंत्रज्ञानाकडे चाललोय असं नेते सांगतात. पण प्रत्यक्षात मात्र आपण जर मागला इतिहास बघितला, एक्सपान्शन झालं ज्या बोर्डाच्या मागल्या बोर्डाच्या काळात, त्यावेळेस आम्ही त्यांना बजेट मागत होतो किंवा आपण काय करणार आहे, किती किमतीचं करणार आहे, अॅक्युरेसी काय येणार आहे त्या प्रोजेक्टची. तर प्रोजेक्ट प्रत्यक्षात लागला नाही. आज सोमेश्वर आणि नाळेगावची तुलना केली तर सोमेश्वरची इफिशियन्सी अतिशय उत्तम झाली. तिथं जो भाव आहे आज मितीला गेल्या वर्षी ते 52 कोटी रुपये त्यांनी ह्यांच्या एवढा भाव देऊन यांच्यापेक्षा जास्त, तुम्ही म्हणताय 36 रुपये दिला, पण त्यांनी सोमेश्वरवाल्यांनी जो भाव दिला 3400 रुपये आणि जे इतर सोर्सेस दिले म्हणजे 150 रुपये 200 रुपये, म्हणजे फेब्रुवारी मार्च 3 टप्प्यात जे ऊस तुटला त्या ऊसाला जो भाव दिला तो ह्यांच्यापेक्षा 200 रुपयांनी जास्त आहे. आणि तोही 52 कोटी रुपये सही ठेवून 52 कोटी का ठेवले तर हे नेत्यांचं कारभार आहे. दोन्हीकडे एकच आहे. माळेगाव कारखाना इलेक्शन लागल्यानंतर तो जर सोमेश्वरने भाव दिला तर तो महागात पडेल म्हणून त्यांनी तिकडला भाव दिला नाही. हे मला सांगण्याचं कारण काय आहे की आपली जी इफिशियन्सी, जी कारखान्याची कार्यक्षमता आहे ती पूर्ण क्षमतेने आपले कुठलाच प्रोजेक्ट पूर्ण क्षमतेने चालत नाही. आणि याच्यामुळं
भावात सातत्य आलं पाहिजे याच्यासाठी आम्ही कष्टकरी शेतकरी समितीच्या माध्यमातून वारंवार संघर्ष करत आलोय आणि या संघर्षाच्या फलित आम्हाला काय हौस नाही ही इलेक्शन लढवायची. आम्ही एक म्हणजे कष्टकरी माणसं आहे, हे प्रस्थापित आहेत, पण प्रस्थापिताच्या वारसांना मी आवाहन करतो की आपण शिकलेली पिढी आहे, आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि कार्यक्षेत्रात चर्चा काय होती की बाबा हे पॅनल करणार आहेत का ते पॅनल करणार आहेत का. अहो आमच्याकडे बी तुम्ही बघा, आम्ही पूर्ण क्षमतेने म्हणजे बाकीच्या कारखान्यांची पाहणी केली. प्रत्यक्षात कारखाना चालू असताना आम्ही 15 दिवसाला व्हिजिट देतोय. काय त्याचं साखरेचं आपल्या क्वालिटी काय आहे, आपली रिकव्हरी काय राहते याचा आम्ही बारकाईने सूक्ष्मपणे अभ्यास करतोय. तरी मला एकच आवाहन करायचंय कष्टकरी शेतकरी समितीच्या माध्यमातून, आम्ही बारकाईने लक्ष देतोय. शिक्षित पिढी ती पुढे आली पाहिजे आणि एकंदरीत शेतकऱ्यांचं हित, सभासदांचं हित जपलं गेलं पाहिजे. याच्यासाठीच आम्ही कष्टकरी शेतकरी समितीच्या माध्यमातून हे एक माध्यम म्हणून आम्ही इलेक्शनला सामोरं जात आहोत. आमचे मुद्दे आहेत, ते मुद्दे पुढे नेण्यासाठी इलेक्शन कमिशननी वास्तविक पाहता म्हणजे जो प्रचाराचा काळ आहे तो काळ जास्त दिला पाहिजे होता, पण तो चुकीच्या पद्धतीने दिलाय की जेणेकरून आम्हाला सभासदांचे हिताचे मुद्दे किंवा जे आधुनिक टेक्नॉलॉजी याचा प्रचार करता आला असता. भले मी म्हणतो कुणी का ते करा ना सभासदांच्या हितासाठी, पण ते मुद्दे येणं गरजेचं होतं. तर हा कार्यकाल अपुरा पडतोय, प्रशासन कुणाच्या तरी दहशतीखाली वागतंय. पण सभासद बंधूंनो, आम्हाला कष्टकरी शेतकरी समितीच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करायचंय, कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका. आम्ही सर्वसामान्य माणसं आहे. तुम्ही बघत आलाय मागली इलेक्शन, पैशा पाण्याने आम्ही अजिबात टिकणार नाहीये. आमचा विचार तुम्ही ऐकून घ्या, आमचा मॅनिफेस्टो बघा आणि जे तुमच्या हितासाठी आम्ही जगतोय त्या हिताची कदर कुठंतरी करा तुम्ही. एवढंच मी शेतकरी बंधूंना आवाहन करतो.